राजधानी दिल्लीमध्ये रात्रभर तुफान पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली। दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय। पावसामुळे रस्ते विमान वाहतुकीला फटका बसलेला आहे। अनेक विमानं उशिराने धावतात तर काहींचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। राजधानी दिल्लीमध्ये आजही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। रात्रभर दिल्लीमध्ये तुफान पाऊस झालाय, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि या पावसाचा फटका हा रस्ते सोबतच हवाई वाहतुकीला देखील बसलाय। तर राजधानी दिल्लीला देखील पावसाने झोडपून काढलेला आहे। पावसाने मुसळधार हजेरी लावत दिल्लीकरांची दाणादाण उडवलेली होती। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं आणि याच पाण्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागत होती। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत। उर्वशी, दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे, सध्या काय स्थिती आहे? सध्या आपण बघितलं तर दिल्लीमध्ये काल जे आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे आणि जागोजागी झाडं पडले आहेत। खूप ठिकाणी जे आहे रस्ते बंद झालेत हे झाडं जे पडले त्याच्यामुळे। आता सकाळी ज्या न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत ते क्लिनिंग करतील, पण ज्या प्रकाराने एक तापट ऊन होतं त्याच्याने कुठे ना कुठे दिल्लीकरांना आता एक आपल्याला एक पावसाच्या ह्याच्यामुळे एक थोडं थंड वातावरण मिळालं आहे। पण तसंच हा वातावरण आता पूर्ण दिवसभर राहणार का की ऊनच तापत राहणार? कारण की दिल्लीत कालपर्यंत आपण बघितलेलं तर 35 पेक्षा जास्त असं टेम्परेचर पोहोचलेलं होतं। आता जेव्हा पाऊस पडला आहे आणि थोडंसं थंडगार झालं आहे, यावेळीच आपण आता बघणं गरजेचं ठरेल तर पुढे आता कसं आणि कशा प्रकाराने तापमान वाढतंय किंवा असंच राहतंय। नक्कीच धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।